Hi students, I am Lahana sir. How are you? Today we are going to learn helping verbs. Before watching this video, I request you to subscribe my channel. Let's begin. तर आपण सुरुवात करूया. तर आपण आज काय शिकणार आहे तर हेल्पिंग वर्ब मीन्स सहाय्यकारी क्रियापदे. हाऊ मेनी हेल्पिंग वर्ब्स आर इन इंग्लिश? हु कॅन टेल मी? इंग्रजीमध्ये एकूण किती सहाय्यकारी क्रियापदे आहेत? राईट, देर आर 24 हेल्पिंग वर्ब्स इन इंग्लिश. तर यादी मी इथं लिहिलेले एकूण किती हेल्पिंग वर्ब आहेत? 24. 23 नाहीत ना, 25 नाही, 24 म्हणजे 24. तर बघा, पहिल्यापासून वाचतो मी, व्यवस्थित लिहून घ्या. पे अटेन्शन, ट्राय टू अंडरस्टँड. लक्ष द्या, समजून घ्या. हे सगळं बेसिक आहे. am, is, are, was, were, have, has, had, do, does, did, shall, will, can, could, may, might, should, would, must, need, dare, ought to, last, used to. तर आता बऱ्याच जणांना वाक्यातला सब्जेक्ट कळत नाही, हेल्पिंग वर्ब कळत नाही, मेन वर्ब कळत नाही, प्रेपोजिशन कळत नाही, वाक्यातलं ऑब्जेक्ट कळत नाही. तर व्यवस्थित लिहून घ्या. At first, we are going to learn can. Structure of can. तर आज आपण can ची वाक्यरचना शिकणार आहोत. can. can चा अर्थ शकतो. शकतो, शकते. फॉर्म्युला राइट डाउन फॉर्म्युला S प्लस HV. कोणते हेल्पिंग वर्ब? कॅन प्लस V1 प्लस O ऑब्जेक्ट. आता आपल्याला कॅन ची वाक्यरचना शिकायची. कॅन काय आहे? कॅन इज हेल्पिंग वर्ब. 24 पैकी एक आहे ना कॅन. आता शकतो, शकते, शकतात, शकतीस असे भरपूर अर्थ आहेत. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. आता या सूत्राच्या बाजूला जायचं नाही. सूत्राच्या आधारे आपल्याला वाक्यरचना शिकायची. आणि वाक्यरचना पाठ नाही करायची, समजून घ्यायची व्यवस्थित आणि ते आत्मसात करायची. वाक्यरचना काय शिकायच्या, पाठ करत बसायचं नाही. तर आता सुरुवातीला काय सांगितलेलं? सब्जेक्ट. आपण सब्जेक्ट काय घेतला? आय प्लस हेल्पिंग वर्ब कॅन प्लस वर्ब आय स्पीक प्लस ऑब्जेक्ट इंग्लिश. वाक्यरचना तयार झाली. कशी? विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला. आता आय सर्वनाम आहे, पण इथं कशाचं कार्य करत आहे? ऍज अ सब्जेक्ट. आय करताय. कॅन हेल्पिंग वर्ब आहे. कॅन HV हेल्पिंग वर्ब शॉर्ट मध्ये. स्पीक काय? वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब वेगळे आणि हे
कसलं वर्ब V1. आता बघा स्पीक, स्पोक आणि स्पोकन. पहिलं, दुसरं, तिसरं. कोणी याला मुख्य क्रियापद म्हणतं, कोणी मूळ क्रियापद म्हणतं, कोणी V1 म्हणतं. अर्थ एकच. मग इथं कितवं घ्यायचं आहे? स्पीक पहिलं, स्पोक दुसरं आणि स्पोकन तिसरं. यू हॅव टू रिसाइट वर्ड्स. तुम्हाला वर्ड पाठ करावे लागतात. मग इथं पहिलं रूप घ्यायचं, स्पोक नाही घ्यायचं आणि स्पोकन पण नाही घ्यायचं. आता बघा वाक्यरचना कशा मजेशीर येतं. आता कॅन, कुड, मे, माइट, शुड, वुड, शाल, विल, मस्ट ह्यांच्या पुढे जर V1 ठेवलं तर वाक्यरचना तयार. तशीच वाक्यरचना तयार केली. तर इंग्लिश काय आहे? ऑब्जेक्ट. आता तुम्ही असं लेबल लावत बसू नका. मी तुम्हाला समजण्यासाठी दिली. तुम्ही असं काय लिहू नका. तुम्ही फक्त वाक्य लिहा. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो. मी इंग्रजी बोलू शकते. आता कॅन काय दाखवते? कॅन शोज ॲबिलिटी. कॅन काय दाखवते? तर क्षमता दाखवते. कोणती? आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो. आय कॅन रीड अ पोयम. मी कविता वाचू शकतो. कॅन काय दाखवतो? तर आपल्याकडची क्षमता, पात्रता. आय नंतर सब्जेक्ट कोणता घ्यायचा? वी. सब्जेक्ट वी. हेल्पिंग वर्ब कॅन. वर्ब म्हणजे पहिलं रूप स्पीक. ऑब्जेक्ट इंग्लिश. आता इंग्लिशच्या ऐवजी तुम्ही हिंदी लिहू शकता, मराठी लिहू शकता, कन्नड लिहू शकता, संस्कृत लिहू शकता किंवा इथं तुम्ही वर्ब पण बदलू शकता. आय कॅन रीड, आय कॅन राईट, आय कॅन सिंग, आय कॅन गो, आय कॅन कम, आय कॅन बीट, आय कॅन पनिश. पुढे ऑब्जेक्ट जोडू शकता. आता वी नंतर यू. आता यू दोन आहेत, मी एकच लिहिणार. यू एका यूचा अर्थ तू, एका यूचा अर्थ तुम्ही. यू. यू कॅन स्पीक इंग्लिश. यू नंतर ही. ही कॅन स्पीक इंग्लिश. ही नंतर सी. सी कॅन स्पीक इंग्लिश. नंतर इट. इट कॅन स्पीक इंग्लिश. लास्ट दे. They can speak English. आता eat निर्जीव वस्तूसाठी वापरायचं. आता इथं eat, आता ते इंग्रजी बोलू शकतात. तर ते म्हणजे एखादी निर्जीव वस्तू. आता हे कल्पना, इमॅजिनेशन आहे, तुम्हाला ही समजण्यासाठी. तर तुम्ही आता मी इथं अर्थ लिहिलेला नाही, तर मला जागा नाही. तुम्ही व्यवस्थित अर्थ लिहून घ्यायचा. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो, शकते. वी कॅन स्पीक इंग्लिश. आम्ही इंग्रजी बोलू शकतो. यू कॅन स्पीक इंग्लिश. तू किंवा तुम्ही इंग्रजी बोलू शकतात. ही कॅन स्पीक इंग्लिश. तो इंग्रजी बोलू शकतो. सी कॅन स्पीक इंग्लिश. ती इंग्रजी बोलू शकते. इट कॅन स्पीक इंग्लिश. ते इंग्रजी बोलू शकतात. इटचा अर्थ तो, ती, ते. दे कॅन स्पीक इंग्लिश. ते सर्व किंवा ते सगळे इंग्रजी बोलू शकतात. ही से इटचा अनेक वचन दे. डू यू अंडरस्टँड? येस ऑर नो? राईट डाऊन. व्यवस्थित अर्थ लिहा. नेक्स्ट एक्झाम्पल.
सब्जेक्ट आय घेतला, हेल्पिंग वर्ब कॅन, पुढे कुठला पण वर्ब घ्या. आय कॅन मेक टी, मी चहा तयार करू शकतो. मुलींना शक्य लिहायचं, मुलांना शक्य लिहायचं, असं तुम्हाला लिहिता येईल. वी कॅन, यू कॅन. चालेल. वी कॅन मेक टी, वी नंतर यू कॅन मेक टी, वी कॅन मेक टी, शी कॅन मेक टी, इट कॅन मेक टी, लास्ट they can make tea. बघा, सब्जेक्ट आय घेतला, हेल्पिंग वर्ब कॅन, वर्ब म्हणजे V1 पहिलं रूप मेक आणि ऑब्जेक्ट टी. आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, कॅन पुढं क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. मी चहा तयार करू शकतो. वी कॅन मेक टी, आम्ही चहा तयार करू शकतात. यू कॅन मेक टी, तू किंवा तुम्ही चहा तयार करू शकतात. ही कॅन मेक टी, तो चहा तयार करू शकतो. शी कॅन मेक टी, ती चहा तयार करू शकते. इट कॅन मेक टी, ते चहा तयार करू शकतात. दे कॅन मेक टी, ते सर्व चहा तयार करू शकतात. तर तुम्हाला आता राईट डाऊन होमवर्क तुम्हाला करण्यासाठी मी काही वाक्य देतो. मेक सेंटेन्स विथ मिनिंग, अर्थसहित वाक्य रचना करायची. तर पहिलं वाक्य, आय कॅन रीड अ पोयम. आता मी तर एकच वाक्य दिलं, आय कॅन रीड अ पोयम. तुम्ही आय पासून दे पर्यंत अर्थसहित करायचं. आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे एक एक दिलंय. तुम्ही अर्थ पण लिहायचा. दुसरं वाक्य, आय कॅन रिस्पेक्ट, आय कॅन रिस्पेक्ट फादर. रिस्पेक्ट मीन्स आदर करणे. आय कॅन रिस्पेक्ट फादर, मी वडिलांचा आदर करू शकतो, शकते. तर व्यवस्थित लिहून घ्या आणि होमवर्क दाखवत चला. लेट्स मीट अगेन.